नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मल्लिकाने आता आनंदला किडनॅप केलेला आहे. परंतु स्वानंदीने सर्व पुरावे दाखवत मल्लिकाचा डाव उधळून तर लावलेला आहे, आनंदला सोडवलेला आहे. परंतु त्याचबरोबर इकडे मल्लिकाला आता पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिलेला आहे. म्हणजेच इथे मैत्रीचा विजय झालेला आहे. समरने आनंदवर पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे आणि मल्लिकाची वाट लागलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आनंदला एका रेस्टॉरंटमध्ये बोलवलेलं असतं. सुरुवातीला त्याला मीटिंगसाठी कॉल आलेला आहे असे सांगितलेलं असतं. त्यामुळं आनंद त्या मीटिंगसाठी तिथे पोहोचलेला असतो. जेव्हा आनंद तिथे मीटिंगसाठी पोहोचतो तेव्हा मल्लिका त्याला बोलावून घेते. मग मल्लिका आणि आनंद या दोघांमध्ये बोलणं सुरू होतं. दोघंही बोलत असतात तेव्हा मल्लिका त्याला म्हणत असते की आनंद, मला माहिती आहे तू आजपर्यंत समरच्या कंपनीसाठी जे काही केलेलं आहे ते सगळं मला माहिती आहे. कारण समरची कंपनी म्हणजे जी राजवाडे इंडस्ट्री जी आहे ती मोठी होण्यामागे तुझाही तेवढाच हात आहे. तू नसता तर ही कंपनी कधीच एवढी मोठी होऊ शकली नसती. कारण तू समरला एवढी मदत केलेली आहे पण तुला त्याचा बेनिफिट अजिबात भेटत नाही. तेव्हा आनंद तिचं बोलणं ऐकत असतो. नक्की हिचा डाव काय चालू आहे हे आनंदला चांगलंच माहिती असतं. कारण मल्लिकाला समरपेक्षा जास्त आनंद ओळखतो ही गोष्ट तर तेवढीच महत्वाची आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे मल्लिका आनंदला सांगू लागते की हे बघ, मी तुला एक ऑफर देत आहे. म्हणजेच तू समरच्या कंपनीत रिझाईन करायचं, त्याची कंपनी सोडायची आणि तू माझ्या कंपनीत जॉईन करायचं. तुला 10 लाख रुपये सॅलरी मी देईल. आता हिला असं वाटत असतं की आपण पैशाचं आमिष दाखवलं तर आनंद ऐकेल, पण आनंदकडे हे पैसे नाही येतच ना. म्हणजे आनंदला माहिती आहे की मल्लिकाकडे हे पैसे नाही येतच आणि आनंद त्याच्या मैत्रीला जागणारा माणूस आहे. आजपर्यंत आनंद आणि समरने एकत्र म्हणजे लहानाचे ते मोठे एकत्र झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या दोघांमधली मैत्री सुद्धा तेवढीच मोठी आहे. ही गोष्ट मल्लिका विसरलेली असते. त्याचवेळी रागातच आनंद तिथून उठतो आणि मल्लिकाला सांगू लागतो की नो थँक्स, मी ही तुमची ऑफर स्वीकारू शकत नाही. काहीही झालं तरीही मी ही नोकरी करू शकत नाही असा तोंडावरती आता आनंदने नकार दिलेला असतो आणि तो तिथून निघून चाललेला असतो. मल्लिका मात्र पाहतच राहते. मल्लिकाला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे. एवढा माज, मी याला एवढी ऑफर दिलेली आहे परंतु आनंदला माहिती आहे की ही बाई किती फाटकी आहे आणि हिच्याकडे नोकरी करायची आणि तेही समरसोबत गद्दारी करून तर शक्यच नाही. ही गोष्ट लक्षात आलेलीच असते आणि तेव्हा मात्र आनंदने स्पष्टपणे नकार देऊन तो बाहेर पडलेला असतो. परंतु मल्लिकाचा डाव तेवढ्यावरच थांबत नाही, तर तो तिचा डाव एवढा मोठा असतो की बाहेर तिने गुंड बोलवलेले असतात. आनंदने समरला कॉल करायला सुद्धा घेतलेला असतो, परंतु तेवढ्यात गुंडांनी त्याला किडनॅप केलेलं असतं. गुंड त्याला गाडीत टाकतात, बेशुद्ध केलेलं असतं आणि त्याला घेऊन जातात. आता आनंदचा मोबाईल हा अनलॉक झालेला असतो आणि तो गुंडांच्या हातात येतो. म्हणजे ज्या पद्धतीने मल्लिकाने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने सगळा डाव रचला गेलेला असतो आणि मल्लिका त्याला सांगत असते की आत्ताच्या आत्ता त्याला ताब्यात घ्यायचं आणि त्याच्या मोबाईलवरून मेसेज करायचा. इकडे आता मेसेज केलेला असतो समरला, तो म्हणजेच की मी तुझा जॉब सोडत आहे, मी दुसरीकडे जॉब जॉईन केलेला आहे. समरला हा मेसेज येतो तेव्हा त्याला धक्का बसतो. त्याचा डोळ्यांवरती विश्वासच बसत नाहीये की हे कसं शक्य आहे. आनंदने असा मेसेज करणं शक्यच नाही. ही गोष्ट समरच्या लक्षात आलेली असते. समर म्हणत असतो की नाही, आनंद असं कधीच वागू शकत नाही. मल्लिकाचा डाव इथे सक्सेस झालेला असतो. त्यानंतर स्वानंदी आता ऑफिसमध्ये येते. तिला समरशी महत्वाच्या विषयावर बोलायचं असतं. तेव्हा समर तिला टेन्शनमध्ये दिसतो. तेव्हा स्वानंदी म्हणते, काय झालं समर, म्हणजे राजवाडे काय झालं, तुम्ही सांगू शकता, माझ्याशी शेअर करू शकता. तेव्हा समर म्हणतो की नाही, काही नाही, आनंद असा कसा वागला असेल, त्याने माझ्याकडचं काम सोडलं याच्यापेक्षाही त्याने मला विश्वासात घेऊन हे सगळं करायला हवं होतं असं मला वाटतं. मान्य आहे मला, पैशांची ऑफर आली असेल किंवा चांगला जॉब मिळाला असेल तर त्याने सोडावं, म्हणजे माझ्याकडेच काम केलं पाहिजे असं नाही. तेव्हा स्वानंदी म्हणत असते की राजवाडे काहीतरी गोंधळ आहे. कारण आनंद दादा तुमच्याकडची नोकरी पैशांसाठी सोडतील असं मला वाटत नाहीये. काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला ना काहीतरी समथिंग मिसिंग असं वाटत आहे. तेव्हा समर म्हणतो, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला. तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही, या मेसेजवरती आपण विश्वास नाही ठेवायचा. कारण हा जरी मेसेज आनंद दादांच्या फोनवरून आलेला असला तरीही राजवाडे तुम्ही एक गोष्ट विसरताय
त्यांनी तुम्हाला स्वतः कॉल करून सांगितलं का? तेव्हा समर सांगू लागतो की नाही, त्याने मला स्वतः कॉल केलेला नाही. आता मात्र स्वानंदी म्हणू लागते की हाच मुद्दा तुम्ही लक्षात घ्या ना. जर ते स्वतः तुम्हाला कॉल करू शकले असते, भेटून गोष्टी सांगू शकले असते, कारण काही वेळापूर्वी ते तुमच्यासोबत होते. मग त्यांना त्यांच्या वागण्यात बोलण्यात तुम्हाला कुठे असं जाणवलं का की ते जॉब सोडणार आहेत, किंवा इतक्या दिवसांमध्ये तुम्हाला असं कधी जाणवलं का? तेव्हा समर सांगत असतो की नाही, मला कधीच असं जाणवलेलं नाहीये, म्हणून तर मला धक्का बसलेला आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही, आपल्याला काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे. समर म्हणतो म्हणजे? स्वानंदी म्हणते की थांबा जरा, आपण संध्याकाळपर्यंत वाट बघूया, निकिता त्यांना फोन करूया. आनंददादा आत्ता कुठे आहेत? तेव्हा समर म्हणतो की नाही, त्याने मेसेज केलाय, मला कॉल वगैरे नाही केलेला, आणि आता तो मीटिंगला यायला हवा होता, ऑफिसमध्ये त्याची मीटिंग आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते, हाच विचार तुमच्या डोक्यात नाही का आला? जर त्यांची एवढी महत्वाची मीटिंग होती तरी ते बाहेर का गेले होते? नक्की काय झालं होतं? त्यांना कुणी बोलवलेलं होतं? या सगळ्या गोष्टी स्वानंदी आता समरला शांतपणे सांगत असते. समर म्हणत असतो की ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना, तर मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, पण मला हे आनंदचं वागणं पटलेलं नाही. तेवढ्यातच स्वानंदीला निकिताचा कॉल येतो आणि ती म्हणू लागते की अगं स्वानंदी, आनंदचा फोनच लागत नाहीये, आणि समरला मी कॉल केला पण आनंद ऑफिसमध्ये पण नाहीये. स्वानंदी म्हणते, हो माझ्या लक्षात आलेलं आहे, काय गोंधळ झालेला आहे ते, कारण आनंददादांनी जॉब सोडलेला आहे समर सरांकडचा. निकिता म्हणते, कसं शक्य आहे? आनंद समर्सकडे काय पैशांसाठी काम करत नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम झालाय, कारण आनंदचा फोन नॉट रिसेबल कधीच नसतो. ही गोष्ट निकिता आता स्वानंदीला सांगू लागते. तेव्हा मात्र दोघी जणी शांतपणे विचार करत असतात की नक्की काय झालंय, कशामुळे हा सगळा गोंधळ झालाय, या सगळ्याचा अर्थ काय आहे, हा विचार दोघींचाही सुरू झालेला असतो. दोघी म्हणत असतात की नाही, आपल्याला विचार करावा लागणार आहे, नक्कीच काहीतरी वेगळं घडत आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला लास्ट कॉल कधी आलेला होता? तेव्हा ती सांगते की सकाळी, म्हणजेच आता समरला जो मेसेज आलेला आहे तो आत्ता आलेला आहे, लास्ट मेसेज आलेला आहे, आणि म्हणजेच आपल्याला पोलिसांच्या मदतीने आपल्याला काही कॉन्टॅक्ट मिळवून त्यांचं लोकेशन आपल्याला ट्रेस करावं लागणार आहे. काहीतरी मला प्रॉब्लेम वाटत आहे, असं स्वानंदीने स्पष्ट सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता निकिता सुद्धा म्हणत असते की हो. मग दोघीही आनंदकडे येतात, दोघीही समरकडे येतात, समरला विचारू लागतात की आपल्याला असं काही करता येईल का? समर म्हणत असतो की म्हणजे? तेव्हा स्वानंदी सांगत असते की आपल्याला विचार करावा लागणार आहे, कारण काही गोष्टी मला वेगळ्या वाटत आहेत, काहीतरी मिसिंग आहे. आत्ता आपल्याला या गोष्टींचा विचार करून आनंददादांना शोधावं लागणार आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं स्वानंदी आणि समर घरी येतात. समर फ्रेश होत असतो आणि स्वानंदी इकडे जेव्हा घरी आलेली असते तेव्हा मात्र स्वानंदी आता फ्रेश होऊन बाहेर येते, आणि नेमकं त्याच वेळेस बोलणं चाललेलं असतं. ते म्हणजेच इकडे मल्लिका, अंशुमन आणि अर्पिताचं स्वानंदीच्या कानावर ते शब्द पडतात, कारण मल्लिका म्हणत असते की अंशू, तुला त्या कंपनीत स्थान मिळवून देण्यासाठी मी या सगळ्या गोष्टी करत आहे, आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे आता आनंदला मी किडनॅप करून ठेवलेलं आहे, आणि आनंदला किडनॅप केलेला आहे, म्हणजेच आता कंपनीमध्ये समरला तुझी गरज भासू शकते, आणि एकदा का तुझी गरज लागली की मग आपण आपला डाव साधायचा आहे, एवढं लक्षात ठेव, असं इकडे स्वानंदीने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर स्वानंदीने सांगितलेलं आहे की इकडे मल्लिकाने सांगितलेलं असतं. स्वानंदी हे सगळं ऐकते, तिला धक्का बसतो. स्वानंदी म्हणते की आत्ताच्या आता मला या सगळ्या गोष्टींचा छडा लावला पाहिजे, पण आता जर मी हे राजवाडेंना सांगितलं तर ते ऐकणार नाहीत. मग ती निकिताला फोन करते आणि म्हणते की चला, मी सांगते त्या लोकेशनला चला, लवकरात लवकर आपल्याला गेलं पाहिजे. तेव्हा निकिता म्हणते, अगं काय झालं स्वानंदी? स्वानंदी म्हणते की नाही, निघावंच लागणार आहे. आणि मग निकिता समरला फोन करते आणि समरला सांगते. तेव्हा समर म्हणतो की ठीक आहे, मी पण येतो. आणि एवढंच आता सांगितलेलं असतं. तिथे मल्लिकाने कोंडून ठेवले किंवा मल्लिकाने डांबून ठेवले ही कोणतीच गोष्ट आता माहिती नसते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता दोघीही पोचलेले असतात, आणि तेव्हा तिथे पाहतात तर खूप मोठा धक्का बसतो, कारण त्या ठिकाणी जे दृश्य दिसलेलं असतं ते इतकं भयानक असतं की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. मल्लिका ही समरच्या समोर येऊन बसली, इकडे आनंदच्या शेजारी असते आणि त्याला धमकी देत असते की तू माझी ऑफर स्वीकारली नाहीस म्हणून आज ही तुझ्यावर वेळ आलेली आहे. तू जर माझी ऑफर स्वीकारली असती तर मी तुला डांबून ठेवलंच नसतं. आता मात्र समरचा स्वतःच्या कानांवरती विश्वासच बसत नाही. तो म्हणू लागतो की हे सगळं काय आहे, आणि त्या क्षणी समर पोलिसांना घेऊन आलेला असतो. इकडे स्वानंदी आणि त्याचबरोबर
निकिता तिथं जातात, मल्लिकाला पकडलं जातं आणि त्याच वेळी गोष्टी लक्षात येतात की काहीतरी वेगळं घडत आहे. हे लक्षात आलेलंच होतं, परंतु हे सगळं करणारी कारस्थानी बाई मल्लिका आहे हे मात्र आता समोर आलेलं असतं. तेव्हा मात्र हे दोघंही पाहत राहतात. इकडे समरला स्वतःच्याच डोळ्यांवरती विश्वास बसत नाहीये की हे सगळं काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे. आणि मग तो पोलिसांना सांगतो की आत्ताच्या आत्ता या बाईला घेऊन जा. फायनली इथे मैत्री जिंकलेली आहे आनंद आणि समरची आणि मल्लिकाचा खरा चेहरा समोर आलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.